नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज या बटाट्याची उपवासासाठी रेसिपी बनवणार आहे आणि साखर न टाकता दुसरा पदार्थ टाकणार आहे. आता इथं वरचं साल काढून घ्यायचं या बटाट्याचं. आता इथं 2 ते 2.5 बटाटे आहेत. आता ह्याचं खिसून घ्यायचे बारीक खिसणीने. आता इथं सर्व बटाटे खिसून झालेले आहेत बघू शकता. थोडंसं थंड झाल्यामुळं बटाटा खिसाय वेळ लागते. आता ह्या खिसणीचं सगळं बटाटा काढून घ्यायचे बाजूला. आता याच खिसणीनं गूळ खिसून घ्यायचा आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता किंवा कमी टाकला तरी चालते. तर एकदा गूळ टाकून बघा, तर ह्या गोड पदार्थामध्ये एकदम छान चव लागते आणि सर्वांनाच आवडेल. आता इथं गूळ पण खिसून झालेला आहे. तर मी या बटाट्यामध्येच गूळ खिसून घेतलेला आहे. छान मिक्स मिक्स होतो आणि छान पण विरघळतो यासाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता ह्या कढईमध्ये तूप टाकायचे. तूप तुमच्या आवडीनुसार जास्त पण टाकलं तरी चालतंय. आता इथं मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकलेत. आता हे तुपामध्ये भाजून घ्यायचंय आणि लगेचच हा बटाटा टाकून घ्यायचा आहे, गूळ टाकलेला. गूळ आणि बटाटा छान असं तुपामध्ये परतून घ्यायचे. आता इथं एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे बघू शकता. आणि गूळ पण छान असा मिक्स झालेला आहे या बटाट्यामध्ये. आता ह्याच्यात विलायची पावडर टाकून घ्यायची. आता छान असा शिरा तयार झालेला आहे. उपवासाला खावा किंवा असं तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता या पद्धतीनं. आणि शुगरवाल्याला पण ही खायला चालतो. यासाठी मी इथं गूळ टाकून शिरा बनवलेला आहे बटाट्याचा. आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि विलायची पावडर टाकलेला आहे याच्यामध्ये. आता इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. तर बघू शकता एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर वरून थोडेसे काजू बदामचे काप आणि तूप टाकून घ्यायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.